सीना नदीपात्रात पाणी न सोडल्यास नंदूरसह सीनाकाठची गावे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा दिला इशारा। सीना नदीपात्र सध्या पूर्णपणे कोरडी पडलेली आहे। नंदूर, वांगी, वडकबाळ आणि मनगोळीसह अन्य गावे सीना नदीकाठावरील आहेत। नदीत पात्रात पाणी नसल्याने होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी दिला आहे। प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सीना नदी पात्र कोरडी पडली आहे। यामुळे शेतातील पिके जळून जात आहेत, तसेच पाण्या वाचून जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत। म्हणून लोकप्रतिनिधींना आमच्या शेतातील पिकांची आणि जनावरांची देखील काळजी नाही। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सीना नदी पात्रात पाणी न सोडल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा नंदूर येथील शेतकरी विजय नागणे, इब्राहिम नदाफ यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। नंदूरसह तेलगाव भीमा, तेलगाव सीना, डोनगाव येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। माझं नाव आहे इब्राहिम नदाफ। मी माझी शेती पर आहे, पण शेती आता आम्ही पाकच ऊस मोडून काढला हो। आम्हाला शेतीसाठी पाणी नको आहे, आम्हाला जनावरांसाठी पाणी पाहिजे आहे। जनावर आमची तटस्थ पाणी पाणी म्हणून मरायला लागते, भटकायला लागते। आणि माझी एवढी नम्र विनंती आहे, ही एवढं मी सांगतो। दुसरी गोष्ट, तुम्ही आता लोकसभेचे इलेक्शन आलेले आहे। लोकसभेच्या इलेक्शनवर आम्ही बहिष्कार घालणार आहोत। नंदूर गाव, मी नंदूरचा रहिवासी आहे आणि मी ही सांगतो, मतदान एकाला बी करू देणार नाही, ही मी सांगणार आहे। आणखीन जिल्हा अधिकारी आणि विधानसभा यांनी हे लक्ष दिलं पाहिजे। काय बी करून आमच्यासाठी अजिबात तुम्ही पाणी सोडू नका, पण चित्राबासाठी सोडा, एवढी माझी नम्र विनंती आहे। सीना नदीत पाणी सोडावं। आणि जर लोकसभेचं मतदान होण्याच्या अगोदर सीना नदीत पाणी नाही आलं तर सीना नदी काठावरील अवलंबून असणारे सगळी गावं, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, मोहोळ तालुका असेल, सगळ्या गावातील ग्रामस्थांना जागरूक करून लोकसभेच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्यात येईल। हा प्रशासनाला इशारा म्हणून समजून घ्यावं त्यांनी।